अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनींनी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांची आज भेट घेतली। यावेळी निलेश लंके म्हणाले, मला अनेक शिक्षकांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमाला बोलवले जात होते। यावेळी शिक्षकांनी एकच अपेक्षा केली की तुम्हाला आम्ही नवी दिल्लीमध्ये पाठवले आहे, आता तुम्ही आम्हाला संसद भवन व शरद पवार साहेबांची भेट घालून द्या। तो आज योगाला आहे, हे माझ्या दृष्टीने खूप आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे असे सांगितले। यावेळी नेमके काय घडले ते आपण जाणून घेऊयात। तुमचे स्वागत जसं लंके साहेब असो, वर्गे असो, सुप्रिया साहेब असो यांनी केलं, त्याहीपेक्षा या समाजाचं स्वागत वरून राजांनी केलं। आज तुम्ही इथं आले तर दिसतंय इथं फारसा पाऊस पडत नसतो, पण पावसाच्या लक्षात आलेलं दिसतंय की हे सगळे शिक्षक वर्ग इथं आला आहे तर महाराष्ट्राच्या दुष्काळी जिल्ह्यात काय, अहमदनगर काय, पारनेर काय हे तुम्ही सांगायची आवश्यकता नाही। पण मला आनंद आहे की या निमित्तानं तुम्हाला या ठिकाणी भेटता आलं। फक्त काही या ठिकाणी मांडले तर हसण्याच्या संबंधी सविस्तर चिठ्ठी आम्हाला लोकांना सादर करा, आम्ही त्याच्यात लक्ष घालू। शिक्षकांना त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याला ज्या वेळेला आम्ही लोक सत्तेत होतो त्याच्यामध्ये मदत केली। मला आठवतं त्या काळात शिवदेव पाटील हे नेते होते, आणखीन काही लोक नेतृत्व करत होते आणि त्या सगळ्यांशी बोलून आम्ही शिक्षकांच्या प्रश्नाची त्या काळात लक्ष घातलं। एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय त्या काळात आम्ही लोकांनी घेतला, केंद्र सरकार जे देईल ते महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांना दिलं, त्याच्यासाठी कधीही संघर्ष करायची वेळ तुम्हाला लोकांच्या आलेली नाही। आज जे 4-5 प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत आम्ही राज्य सरकारशी बोलू, पण तुम्हाला एक गोष्ट मान्य करावं लागेल। आता तुम्ही कधी विचार झाला? तुम्ही 2009ला अच्छा 2002 तुम्ही शिक्षक झालात तेव्हा तुमचा पगार किती होता? 95 रुपये पगार 95 आणि असं पेन्शन किती? 40,000 मला माहिती, पण आज त्याच्यात सुद्धा काही गोष्टीची सुधारणा करणं आवश्यक आहे। जरूर आम्ही लोक सगळे लक्ष देऊ सुधारणा। आज ज्या सरकारने किंवा सगळ्यांना या निमंत्रित केलं त्यांना मी धन्यवाद देतो। आज लंके साहेब तुमच्या सगळ्या कामात लक्ष घालतात, तसंच म्हणजे हे स्वतः गुरुजी हे शिक्षक आहेत। मला असं कुठल्या तरी शाळेत आम्ही त्यांना काढलं त्यांनी त्यांचं काम शिक्षक म्हणून अतिशय चांगलं होतं। आदिवासींच्यामध्ये काम करणारा एक कर्तृत्ववान नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि आम्हाला आनंद आहे की तुमच्यासारख्यांच्या सगळ्या प्रश्नात त्यांचंही लक्ष असतं। सुप्रिया ताईच्याबद्दल मी काही बोलायची आवश्यकता नाही। या ठिकाणी आलात, लोकसभा त्याचं कामकाज तुम्ही बघितलं। खरं सांगायचं म्हणजे इतके फासेस कुणाला मिळत असतात, मला आश्चर्य वाटलं। आता मी अनेक वर्ष इथं आहे, पण 5-10 लोकांच्या पेक्षा जास्त फासेस आम्हाला कधी मिळाले नाही। पण लंकेंनी काय गडबड केली माहिती नाही, पण आनंद आहे
की तुम्हाला लोकसभेचं कामकाज बघता आलं, जी बघता आली, आजूबाजूला कदाचित तुम्ही जाणार असाल. आयुष्याचा उतरतीचा काळ आहे, तो आनंदाने आपण जगूया. हा देश बदलतोय, तो कसा बदलतोय पाहूया. आणि जे जे काही आपल्या समाजाच्यासाठी करता येईल ते करत राहूया, एवढीच अपेक्षा या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आणि लंके साहेब माहीत. आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.